पाठराखीण मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत की भाग्यश्रीला पाहण्यासाठी मुलाकडचे येणार आहे। त्यावेळेस घरी सगळेजण तयारी करत असतात। त्यावेळेस आई आजी या 2 हार घेऊन येतात आणि त्यामध्ये चारूला म्हणतात की यापैकी कोणता हार आपण भाग्यश्रीला घालायचा। त्यानंतर चारू या हा चमकणारा हार सिलेक्ट करतात। त्यावेळेस आई आजी म्हणतात जे चमकतं ते खरं नसतं, तर दुसरा हार हा 100 नंबरी सोन्याचा आहे आणि तसंच आपल्या चारूचं चारू भाग्यश्रीचं पण आहे। आपली भाग्यश्री ही 100 नंबरी सोनं आहे। तर प्राजक्ता ही फक्त चमकते आणि पुढे पुढे करते। इकडं तृप्ती पाहते की भाग्यश्री ही रूममध्ये झोपलेली आहे। त्यानंतर इकडं चारू सांगते की मुलांनी नकार देणं काय असतं, कारण की मला 4 वर्षामध्ये 17 मुलांनी माझ्या तोंडासमोर नकार दिला होता। त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण आता लग्नच करू नये आणि तुझ्यावरती ओझं बनून राहावं। त्यानंतर इकडं तृप्ती ही भाग्यश्रीच्या रूममध्ये येते आणि पाहते की भाग्यश्री झोपलेली आहे। त्यानंतर मामी किचनमध्ये येतात आणि प्राजक्ता म्हणते की मी बाहेरची साफसफाई करते। त्यावेळेस मामी म्हणतात की नको, कौस्तुभ करेल। त्यानंतर इकडे प्राजक्ता म्हणते की उद्या आपण आळूच्या वड्या बनवायचं का, आणि मी आताच तयारी करून ठेवते। त्यावेळेस मामी म्हणतात की नको, आणखीन काही ठरवलं नाही। त्यानंतर ती विचारते की काही स्वीट मामा बाहेरून आणणार आहेत की घरीच बनवायचं आहे। त्यावेळेस मामी म्हणतात की तू उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊ नको। त्यानंतर इकडं तृप्ती ही पर्समधील चावी घेते आणि बाहुलीच्या मागे लपते। त्यानंतर इकडं चारू ही प्राजक्ताला म्हणते की तू उद्याच्या कार्यक्रमामध्ये काहीच करायचं नाहीये। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मी तिला तयार तरी करते, पण मामी म्हणतात की नाही, तू काहीच करायचं नाही आणि मी एक स्वार्थी आई म्हणून सांगतेय की तू जर उद्या कार्यक्रमात नाही थांबली तरी चालेल। त्यानंतर इकडं तृप्ती ही चावी घेते आणि तिथून कपाटाकडे जाते आणि इकडं चारू म्हणते की तू 1 वर्षांनी लहान आहेस, पण यावर्षी भाग्यश्रीचं लग्न होणं महत्त्वाचं आहे, तुझ्यासाठी आणखीन वेळ आहे। तर एक स्वार्थी आई म्हणून मी तुला एक म्हणते की तू उद्या थांबायचं नाही। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते की मामी एवढंच ना, मी भाग्यश्रीच्या सुखासाठी काही करू शकते, तर मी उद्याच्या कार्यक्रमामध्ये राहणार नाही। तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेल। त्यानंतर इकडं तृप्ती ही कपाटामध्ये पैसे घेते आणि खुश होते की यामुळे तर माझं कर्ज सगळं फिटून जाईल आणि मी कर्जमुक्त होईल। त्यानंतर इकडं प्राजक्ता मामीला वचन देतात की मी भाग्यश्रीच्या लग्नामध्ये कोणताच अडथळा निर्माण होईल असं करणार नाही किंवा मी थांबणारही नाही। त्यानंतर इकडं मामी म्हणतात की तू माझ्यावरती रागू नको आणि तिथून निघून जातात। त्यानंतर इकडे तृप्ती ही पैसे घेते आणि कपाटाचं दार हे उघडच ठेवते आणि बाहेर निघत असते। तेवढ्यात तिथे प्राजक्ता येत असलेलं पाहते आणि म्हणते की राहू द्या, म्हणून ती तिथून तसंच निघून जाते। त्यानंतर इकडं प्राजक्ता घरामधलं किचन आवरून ती रूममध्ये यायला निघते आणि इकडं पैसे घेऊन तृप्ती ही रूममध्ये येते आणि ते पैसे आपल्या बेडच्या खाली ठेवते। त्यानंतर इकडं प्राजक्ता सगळं आवरून रूममध्ये येते आणि ती पाहते की भाग्यश्री झोपलेली आहे। त्यावेळेस तिला म्हणते की मी तर तुला म्हणते की मी तुझी पाठराखीण आहे, पण मी मामीला प्रॉमिस केलेला आहे की मी तुझ्या कोणत्या सुखाच्या आड येणार नाही आणि मी उद्या तुझ्या कार्यक्रमामध्ये राहणार नाही। त्यानंतर इकडं भाग्यश्री उठते आणि म्हणते की प्राजक्ता आणखीन तू झोपली नाही आणि तू झोप। त्यावेळेस ती तिच्या अंगावर हात टाकते आणि झोपून जाते। त्यानंतर इकडं सकाळी पंडित येतात आणि सुलोचना यांना सांगतात की तुम्ही म्हणला होता त्याप्रमाणे भाग्यश्रीसाठी स्थळ आलेलं आहे आणि ते लवकरच साखर खाऊन लग्न करतील आणि ते बँगलोरला शिफ्ट होतील। त्यानंतर सुलोचना या पंडिताला पैसे देतात आणि म्हणतात की तुम्ही जर असं चांगली खबर आणली तर त्यापेक्षा 10 पटीनं चांगले पॅकेट्स भेटतील। त्यानंतर इकडं प्राजक्ता की